नमस्कार. उन्हाळा सुरू झाला आणि त्यासोबत एक नेहमीचा प्रॉब्लेमही सुरू होतो. पण आपल्याला माहिती आहे का, यावरचा उपाय आपल्याच घरात आहे. एका जुन्या पण एकदम सायंटिफिक गोष्टीमध्ये. चला बघूया काय आहे ते. उन्हाळ्याचे दिवस, खूप तहान लागली आहे आणि आपण काय करतो? पटकन फ्रीज उघडतो आणि घटघट थंड पाणी पितो. आणि मग मग सुरू होतो घसा खवखवण्याचा आणि सर्दी खोकल्याचा त्रास. बरोबर ना? ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत कधी ना कधी घडली असेल. तर मग फरक अगदी सरळ आहे बघा. एका बाजूला आहे फ्रीजचं पाणी, जे इतकं जास्त थंड असतं की घशाला त्रास देऊ शकतं. आणि दुसऱ्या बाजूला माठातलं पाणी, जे एकदम परफेक्ट म्हणजे हवं तितकंच थंड असतं. एक आहे कृत्रिम थंडावा आणि दुसरा आहे पूर्णपणे नैसर्गिक. आणि हा जो नैसर्गिक उपाय आहे ना, तो म्हणजे आपला साधा सरळ माठ. हो, तेच मातीचं मडकं. खरं तर हाच आहे आपल्या आजच्या या माहितीचा हिरो. एक असा उपाय जो केवळ पारंपरिक नाहीये, तर त्याच्या मागे पक्क सायन्स आहे. हो, आपण अनेकदा ऐकतो की माठाला गरिबांचा फ्रीज म्हणतात. ही ओळख तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जरा विचार करा, ही ओळख खरंच पुरेशी आहे का? चला, आपण याकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया. हा खरंच गरिबांचा फ्रीज आहे की मग एक स्मार्ट फ्रीज? हो, एक असं स्मार्ट तंत्रज्ञान जे आपल्या शरीराला काय हवंय हे बरोबर ओळखतं. तर मग तयार आहात? चला, आता आपण बघूया की या साध्या दिसणाऱ्या मातीच्या भांड्यामागे नेमकं कोणतं विज्ञान दडलेलं आहे आणि याचे आपल्या आरोग्यासाठी काय जबरदस्त फायदे आहेत. बघा, माठाचं सगळं सिक्रेट आहे ना, ते एका शब्दात आहे: बाष्पीभवन. होतं काय की मातीच्या भांड्याला अगदी बारीक, न दिसणारी छिद्र असतात. त्यातून पाणी अगदी हळूच झिरपतं आणि त्याची वाफ होते. आणि हीच प्रोसेस आतली सगळी उष्णता खेचून घेते आणि आतलं पाणी आपोआप थंडगार होतं. आहे की नाही कमाल? पण थांबा, गोष्ट फक्त थंड पाण्याची नाहीये. याचे फायदे अजून खूप आहेत. एक तर माती ही अल्कलाईन असते, म्हणजे ती आपल्या शरीरातली ॲसिडिटी कमी करायला मदत करते. दुसरं म्हणजे आपली पचनक्रिया सुधारते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात प्लॅस्टिकसारखं कोणतंही घातक केमिकल नाही, म्हणजे नाही. एवढंच नाही, कडक उन्हातून घरी आल्यावर हे पाणी प्यायलं ना, तर उष्माघाताचा धोकाही टाळता येतो. वाह! फायदे तर खूप आहेत. मग आता साहजिकच प्रश्न पडतो की हा माठ वापरायचा कसा? काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत का? हो, आहेत. चला, चांगल्या रिझल्टसाठी काय करायचं ते पाहूया. हे अगदी सोपं आहे. बघा, फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, दर 3-4 दिवसांनी माठ आतून हलक्या हाताने स्वच्छ करा. दुसरी, त्याला अशा जागी ठेवा जिथे हवा खेळती राहील, म्हणजे बाष्पीभवन छान होईल. आणि तिसरी गोष्ट, त्यात नेहमी उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणीच भरा, म्हणजे पाणी एकदम शुद्ध राहील. पण एक मिनिट थांबा. जर कोणी अगदी नवीन कोरा माठ आणण्याचा विचार करत असेल ना, तर त्यांच्यासाठी एक खूप खूप महत्त्वाची टीप आहे. ही चुकवू नका. ती टीप म्हणजे नवीन माठ वापरण्यापूर्वी त्याला किमान 24 तास पूर्णपणे पाण्यात बुडवून ठेवायचा. असं का करायचं? कारण यामुळे मातीचा तो जो एक उग्र वास असतो ना, तो निघून जातो. आणि मग आपल्याला मिळते फक्त स्वच्छ आणि थंड पाण्याची नैसर्गिक चव. आणि आता एक बोनस टिप. समजा पाणी अजून जास्त थंड हवं असेल, तर एक सोपा उपाय आहे. माठाच्या भोवती एक ओलं सुती कापड गुंडाळून ठेवा. यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि पाणी अजून थंड होतं. करून बघा. बरं, तर आपण विज्ञान पाहिलं, फायदे पाहिले आणि माठ कसा वापरायचा तेही पाहिलं. आता या सगळ्या माहितीनंतर एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. आपल्या आजच्या या मॉडर्न जगात आपल्या पूर्वजांच्या या ज्ञानाला आपण कुठे ठेवतो? तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? पहिलं म्हणजे माठातलं पाणी हे नैसर्गिक आणि आपल्या शरीरासाठी अगदी योग्य तापमानाला थंड होतं. दुसरं, ते आपल्या आरोग्याला अनेक फायदे देतं. ॲसिडिटी कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत. आणि तिसरं, फ्रीज आणि प्लास्टिकच्या बाटल्यांना हा एक सोपा, सुरक्षित आणि केमिकल फ्री पर्याय आहे. तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या या धावपळीच्या हायटेक आयुष्यात अशा साध्या, सोप्या पण वैज्ञानिकदृष्ट्या इतक्या प्रभावी असलेल्या पारंपरिक गोष्टींचं खरं स्थान काय असायला हवं? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.